काय आहे? ज्या मुलासाठी तुम्ही माझ्या युवराचा येता जाता अपमान करता, त्याला कमी लेखता, त्या तुमच्या विश्वासू आणि आदर्श मुलाने काय रंग उधळले ते बघितलेच पाहिजे तुम्हाला. तुझी ही पाशफळ बडबड बंद करून तू सांगणार आहेस का काय आहे हे? हा? डिवोर्स पेपर्स आहेत दया काका. केदार आणि तारिणीचे डिवोर्स पेपर्स. तुझं आयुष्य मला माझ्यामुळे खराब करायचं नाही. तू जेव्हा केव्हा निर्णय घेशील तो निर्णय मी कुठल्याही अटींशिवाय किंवा कुठल्याही बंधनाशिवाय मान्य करीन. डिवोर्स पेपर. हे सगळं काय आहे? काय आहे हे सगळं? हे सगळं म्हणजे नाही केदार, मला त्यांना सगळं खरं खरं सांगावंच लागेल. ताई, हे सगळं खरं आहे. खरं आहे म्हणजे माझ्यामध्ये आणि केदारमध्ये जेव्हा मागे खूप भांडण झालं होतं तेव्हा हे डिवोर्स पेपर्स मी बनवून घेतले होते. खरं तर तेव्हा मी खूप रागात होते. मला त्याच्याशी बोलायचीही इच्छा होत नव्हती, म्हणून रागाच्या भरात मी हे डिवोर्स पेपर्स बनवून घेतले आणि त्याच्यावर सही सुद्धा केली. पण नंतर असं झालं की आमच्या दोघांमधलं भांडण मिटलं. केदारने सुद्धा मला मनवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते आणि त्याच्यामुळे मग नंतर ह्या डिवोर्स पेपर्सचं पुढे काही झालं नाही. पण हे जे काही झाले ते मी केलंय. ह्या सगळ्यामध्ये केदारचा काहीच दोष नाही. दोष कसा नाही? त्याचा दोष आहे. त्याला तरी कुठे तुझ्याबरोबर संसार करायचा. म्हणूनच तर या डिवोर्स पेपरवर त्यानेही सह्या केल्या. केदारने सही केली म्हणजे त्याला हे नातं पुढे न्यायचं नाहीये. केदार, तारिणी आता जे काही म्हणाली ते खरं आहे? नाही ताई. तुझी नाहीये असंच म्हणणार आहेस ना तू? नाटक किती वेळ अजून नाटक करणार आहात तुम्ही? दरवेळी हेच करता. सगळ्यांसमोर एकमेकांची बाजू घेता, तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे सगळ्यांना दाखवता. बस झालं आता. हा तुमचा डाव आहे आणि तो लक्षात येतोय. माझ्या तुम्हा दोघांना ना चांगलं ओळखलंय मी. हे पेपर्स यांच्यापर्यंत कसे पोहोचले? मी तर या पेपर्सवर कधी सहीच केली नव्हती. मग ही सही आली कुठून? ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. एमएनएनच्या सीईओ कौशिकी खांडेकर तिच्या भावाचा डिवोर्स डीएनए टेस्ट जाहीर करण्यासाठी घेतली होती प्रेस कॉन्फरन्स. आता त्याच भावाला हाताला धरून काढणार घराच्या बाहेर, हो की नाही? अरे बोगस खांडेकर, काय म्हटलं होतं मी तुला? माझ्या नादाला लागू नकोस, माझ्या वाकड्यात जाऊ नको, एक दिवस तोंडावर पडशील. हाच तो दिवस. पडलास की नाही तोंडावर? हा काय दयानंद खांडेकर, बाकी मजेत? काय बोलला होता तुम्ही याच्याबद्दल? कष्टाळू, प्रामाणिक, एमएनएनची सतत चिंता करणारा, एमएनएन साठी काहीही करणारा. काय केलंय बघा एमएनएन साठी. एमएनएनचा टीआरपी हाय राहावा म्हणून घटस्फोट घेतला, त्यांनी डिवोर्स घेतलाय तुमच्या मुलाने. बापरे, एवढा आदर्श मुलगा व्हायला मला नाही जमणार. यांना ना लॅमिनेट करा, घराच्या एका कोपऱ्यात ठेवून द्या मस्तपैकी. काय वहिनी, बरोबर ना? युवराज, वहिनी बोलायचं की नाही बोलायचं? आता तुम्ही वेगवेगळे झालात ना, वेगळे वेगळे झालात तुम्ही आता. मग वहिनी कसं? मग काय हाक मारायची तुम्हाला?
हॅलो, तुमच्याशी बोलतो काय? हे बघा, हे कान आहेत, इथून ऐकायचं असतं, हे तोंड इथून बोलायचं असतं. तुमचा प्रॉब्लेम काय? ऐकू येत नाही की बोलता येत नाही? काय काय कुठला तमाशा मिस केलाय का मी? काय मोठा सीन झालाय का काही? काय चाललंय बरे तुमच्या राज्यात? मग काय शिक्षा देणार यांना? खांडेकर घरामध्ये पहिल्यांदा डिवोर्स होतोय, सांगा काय शिक्षा देणार? नाही म्हणजे याआधी दुसरं लग्न करण्याची परंपरा आधीच्या पिढीने केली नाही असं नाही, पण तुमच्याबद्दल नंतर बोलूया आपण, तिकडे नंतर येऊया. आधी चला यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. बोला, यांना काय शिक्षा देणार? यांचा डिवोर्स होतोय. आम्ही डिवोर्स घेतलेला नाहीये. मग हे पेपर काय भेवाल्याकडनं आणलेत? भे खाल्ल्यावर दिसले तुम्हाला? अरे बापरे, डिवोर्स पेपर आहेत. अरे आपलेच आहेत. कोणीतरी प्रोसिजर केली असेल ना, म्हणूनच तर झाले ना हे. घरात येताना खोटं बोललात, ऍटलीस्ट डिवोर्स घेताना तरी खोटं बोलू नका ना, खरं बोला. कौशिकी ताई बोला, एका भावाने चूक केली तर त्याला सटासट कानाखाली मारायच्या, घराच्या बाहेर काढायचं, शिक्षा द्यायची, आणि दुसऱ्या भावाने चूक केल्यानंतर काय? शांत बसायचं असं? काहीच नाही बोलणार असतो. ताई आम्हाला काय सांगायचं हे काय? युवराज खांडेकर बोलत असताना मध्ये नाही बोलायचं हा बाळा. बोलायचं तर मनात बोल, बाहेर आवाज नाही आला पाहिजे. आणि काय बोलणार आहेस तू बोलून बोलून? गोडगोड गोडगोड बोलून सगळ्यांना गुंडाळायचं, एवढंच येतं ना तुला? या सगळ्यांच्या डोळ्यावर पट्ट्या बांधल्यात, मला सगळं दिसतंय. जे केलेस ते, जे करतोयस ते, आणि जे करणारच ते. त्यामुळे बॅग घ्यायची, सामान भरायचं, निघायचं बाहेर इथनं. चल. हे मला सांगणारा तू कोण? हॅलो, मी युवराज खांडेकर, या घरातला मेंबर आहे. हे मी जन्माला आलो ना तेव्हापासून इथेच राहतोय. तुझ्यासारखं बाहेरून मागवलेलं पार्सल नाहीये. घरातला सदस्य आहे मी, कळलं? आणि जाताना हिला पण घेऊन जाई. येताना ऑफर होती ना, एकावर एक फ्री. जाताना पण लागूया, घेऊन जायचं, निघायचं. चला बाहेर निघायचं. काय करशील? या घरातला सदस्य आहे मी पण. दादागिरी बघायची. दादागिरी म्हणजे? आता आलाच करेल लाईकीवर. भांडू नका तुम्ही दोघंही, पास. ताई मी माझी बाजू सांगण्याचा प्रयत्न करतो, तो बोलूच देत नाहीये मला. बरं, तू तुझी बाजू मांडतोयस ना, मग बोल, हे का केलंस तू? रागाच्या भरात तारिणीने सही केली, ओके फाईन. मग तुझी सही या पेपर्सवर काय आहे? तुला हा डिवोर्स मान्य आहे म्हणूनच तू पेपर्सवर सही केली आहेस ना? बोल. खांडेकरांची मोठी सून म्हणून मिरवायचं आहे ना त्या तारिणीला, पण तिची सगळी मस्ती ही पद्मिनी खांडेकर आता जिरवणार. एवढं सोपं वाटलं का तुम्हाला ते? काय चाललंय का? युवी, बरं झालं आलास. हे बघ, ईशाने शोधून काढलेत केदार आणि तारिणीचे डिवोर्स पेपर.